बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। 8 महिन्याच्या दुरुस्तीनंतरही अवघ्या 1 महिन्याच्या आत राम गणेश गडकरी रंगायतांचे छत जळू लागले, तर दुसरीकडे हिरानंदानी मेळोद भागात असलेल्या पालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती 15 वर्षातच केली जाणार आहे। येथील छताला गळती लागली असून ती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती, परंतु आता या नाट्यगृहाच्या छत दुरुस्तीसह इतर कामासाठी सरकारने 5 कोटीचा निधी मंजूर केलाय। घोडबंदर भागाजवळ असलेल्या हिरानंदानी मेळोद भागातील रसिकांसाठी नाट्यगृह असावे या दृष्टीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची उभारणी केली। हिरानंदानी बिल्डर यांच्या माध्यमातून सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून घाणेकर नाट्यगृह बांधण्यात आले। 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी नाट्यगृह नागरिकांसाठी खुले करण्यात आले। मुख्य नाट्यगृहाची आसन क्षमता सुमारे 1095 तर लघु नाट्यगृहाची क्षमता 182 इतकी आहे, परंतु लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यातच या नाट्यगृहाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत 25 एप्रिल 2012 रोजी रात्री कोसळले होते। त्यानंतर पालिकेने छताच्या दुरुस्तीचे काम सुरू केले। हे काम पूर्ण होण्यास 1.5 वर्ष लागल्याने त्या कालावधीत हे नाट्यगृह बंदच होते। या दुरुस्तीनंतर नाट्यगृह पुन्हा प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले। या नाट्यगृहातील लघु नाट्यगृहात गळती सुरू झाली होती। दुरुस्तीच्या कामासाठी लघु नाट्यगृह बंद होते। मध्यंतरी मुख्य छतातून गळती सुरू झाली, ती पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात नाट्यगृह बंद न करता दुरुस्ती केली होती, परंतु वारंवार होणाऱ्या या दुरुस्तीमुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। असे असताना 15 वर्षात डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे, तर राज्य सरकारने यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणारे आहे, असे म्हणत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे त्यांच्यासोबत गेले होते। आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय। प्रकाश बर्डे यांनी उत्तर भारतीय सेल अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुले, सचिन हनुमंते, रमेश सपकाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग, विकेश यादव, संजय पवार, रामचंद्र यादव, सर्वेश कुमार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश झालाय। या प्रसंगी शहराध्यक्ष सुभाष देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा सबिया मेमन आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर आव्हाड म्हणाले की कित्येक वर्ष माझ्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेले। माजी नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी आज एक चांगला निर्णय घेतलाय। त्यांनी आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतलाय। हाडाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो, असे आव्हाड म्हणाले। प्रकाश बर्डे, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा मुंब्रा परिसर विकसित केलाय। कधी काळी दुर्लक्षित असलेल्या कळवा मुंब्रा आज मुख्य प्रवाहात आलाय। तसे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, या नेतृत्वावरच आपला विश्वास आहे, असे ते म्हणाले। ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला यंदाच्या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंदीके प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्याच्या रेमंड मैदानावर 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवानिमित्त रास गरब्याची मेजवानी मिळत आहे। क्रीडा MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव रासरंग 2025 मोठ्या आनंदात व जल्लोषात सुरू आहे। नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गढवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे, तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जात आहे। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे। काल या उत्सवाच्या 3ऱ्या दिवशी विशेष मुलांसाठी खास रास गरब्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ठाणे शहरातील विविध विशेष मुलांच्या संस्थेमधील विशेष मुलं या रास गरब्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले व रास गरबा खेळताना या विशेष मुलांचा आनंदही द्विगुणित झालेला पाहायला मिळत होता। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वासात रासरंग 2025ने वेगळं स्थान निर्माण केले। प्रसिद्ध संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांच्यामुळे रासरंग 2025 मध्ये गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित होत आहे। आईच्या नावाचा गोंधळ मांडीला
गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शारदीय नवरात्र उत्सवाची ठाण्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले. पारंपरिक पद्धतीने देवीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, भव्य मंडप, लखलखणारी रोषणाई, आकर्षक सजावट आणि ढोल ताशाच्या गजरामुळे ठाणे शहर झगमगून गेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक शहरातील देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. ठाणे शहराच्या शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असून शहरातील प्रत्येक चौक, गल्ली आणि रस्त्यात उत्सवाचा रंग चढलाय. सकाळपासून रात्रीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असून जय अंबे गौरीचा गजर वातावरणात दुमदुमत आहे. पारंपरिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि गरबा दांडियांच्या ठेक्याने नवरात्र उत्सव अधिकच रंगतदार झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील काही मानाच्या देवी भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. त्यात टेंबीनाक्याची दुर्गेश्वरी देवीचे विशेष महत्त्व आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या मंडळात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्यात यंदा या ठिकाणी बृहदेश्वर मंदिर आणि 4 धामचा देखावा साकारण्यात आला आहे. आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधत आहे. या देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी भाविकांची पाहायला मिळत आहे. ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महापालिकेने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता मोहीम रॅलीचे आयोजन केले होते. ज्या अंतर्गत लोकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी नाटकाद्वारे प्रेरित करण्यात आले आणि स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शेकडो पोस्टमन, स्वच्छता कर्मचारी तसे अधिकाऱ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. हा उपक्रम भारताच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे, जे सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालून आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे नियम कडक करून भारताला प्लास्टिक मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करते. पथनाट्य सादर करताना प्लास्टिक किती हानिकारक आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि रस्त्यावर कचरा टाकू नये. एकंदरीतच नागरिकांमध्ये प्लास्टिक विषयी जनजागृती करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.